नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ ब्लॉग किंडसी तलाव रामटेकच्या बॅकवॉटरमध्ये आमच्या मित्र गँगच्या पोहण्या संबंधित। तर आज आम्ही सकाळी लवकर उठलो, रविवारचा दिवस होता आणि मस्त किंडसी तलावाच्या दिशेने गेलो। किंडसी तलावाच्या दिशेने जात असताना ही आमची गँग भावेश गाडीवर आहे, त्याच्यानंतर हर्षल, अक्षय, रुपेश ही सगळी गँग जात होती। जोरात आम्ही किंडसी तलावाच्या दिशेने निघालो। बाई अशी गोची बसली की तिथपर्यंत आधी गाडी जात होती, पण आता गाडी मागे लावून पायी पोहायच्या ठिकाणी जायचं होतं। मग काय, सगळ्या मित्रांनी मस्त जंगलाचा रस्ता धरला, खाली वाकत उकळत पाण्याचे पाय भरत बुरत जंगलाच्या रस्त्याने आणि आलो किंडसी तलावामध्ये। आणि तुम्ही पाहू शकताय की आजूबाजूला किंडसी तलावाचं छान असं सौंदर्य आहे आणि रविवारचा दिवस असल्यामुळे आम्ही सगळे मस्तीच्या मूडमध्ये होतो। एक पिशवी हातात घेतलेली होती, बॅक कॅमेरा ऑन करत होतो आणि इकडे पाय तिकडे दूरवर पाणीच पाणी दिसत होतो। आणि ही मुंजा गँग सगळी माझ्यासोबत होती। हे अक्षय भाऊ धरणगावकर ज्यांच्यामुळे इथली गँग मला भेटलेली आहे, हे सगळे किड्स कॉलेजचे आणि हे पोहताना आमचं चीम ते भाग दमदम चालू झालं। सगळ्यांचं फुल मस्ती मजा एन्जॉय केला सगळ्यांनी, मस्त गाणे म्हणत होतो, एशीवर आम्ही नाचत होतो आणि एकदम मेमोरेबल डे होता आमचा। जयकार घालत होतो। मग काय मित्रांनो, मस्त किंडसी तलावामध्ये पोहल्यानंतर सगळ्या जणांनी मस्त पाण्याचा आनंद घेतला। आमच्यातल्या बाकीच्यांना पोहता येत होतं, मला पोहता येत नव्हतं असं तुम्हाला वाटेल, पण मी पण पट्टीचा पोहणार आहे। गावाकडे विहिरीत पोहत होतो। पोहता आम्ही एक नवीन गेम शोधून काढला, बनेनची गाठ मारून एकमेकांना मारायचा। गेममध्ये तर मजा आली, पण एक खेळता मग बनेन मात्र त्या दिवशी हरवला। आणि सगळेजण मस्त एन्जॉय करून पोहून झाल्यानंतर परतीच्या वाटेने लागलो, तेव्हा फोटो काढला, गाड्यांजवळ आलो पायी आणि आल्यानंतर मग रूमवर लावला मस्त खाण्याचा बेत। खाण्याच्या बेतमध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्यांनी डबे उघडलेले होते। जेवण मेसचं आहे, पण मित्रांसोबत असल्यामुळे त्याला पंचपक्वानांची चव लागलेली होती। सगळेजण मस्त दाबून खात होते, कारण पोहल्यामुळे सगळ्यांना मस्त भूक लागलेली होती। जेवण झालं, मग सुरू झाला आमचा भजनाचा आवडता कार्यक्रम, विठ्ठल नामाची शाळा भरली। म्हणजे आजच्या 21व्या शतकात असे आधुनिक पोरं तुम्हाला भजन कीर्तन करताना दिसतात, ते फक्त आमची गँग दिसू शकते। संस्कारांना धरून मजा मस्ती एन्जॉय करणारे आम्ही देवाच्या नाम स्मरणात तेवढंच तल्लीन झालो। आमचा हर्षल भाऊ बारी नाल वाजवत होता आणि सगळेजण सूर लावत होते, विठ्ठल नामाची शाळा भरली, अगर आधी तू हळूहळू चालना, म्हणजे गण गौडण सगळे भजन कीर्तन सगळं आम्ही म्हणत होतो। म्हणजे आजचा संडे इतका बेस्ट होता आयुष्यातला की जो कधीच तुम्ही विसरू शकत नाही। आणि या मित्रांसोबत आयुष्याची खरी मजा होती। हे आमचे भाऊ एकदम नाचण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, फुल आनंद घेतात प्रत्येक गोष्टीला। हे आमचे लावणी सम्राट हर्षल भाऊ जे वाजवतात आणि बाकीचे आमच्या सगळ्या गान कोकिळा आहेत, जे एकाहून एक मस्त सूर लावत असतात। तर आजचा जो संडे होता तो आयुष्यातला अविस्मरणीय होता। खूप सारी भजन आम्ही म्हटलं, पोहायला गेलो, सोबत जेवलो आणि ही आमची येतानाची शेवटची स्पीड।